तर सत्याच्या मोर्चासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत। कार्यकर्ते रेल्वेने चर्चगेट रेल्वे स्थानकात पोहोचतायत। कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता चर्चगेट रेल्वे स्थानकावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। इथल्याही परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपाली पाटील यांनी। रुपेश पाटील यांनी मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या सत्याच्या मोर्चाचं आयोजन जे आहे ते मुंबईत करण्यात आलेलं आहे आणि यासाठी महाराष्ट्रातून मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तगडा असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो चर्चगेट रेल्वे स्थानकावर करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार प्रशासनाकडून काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर अजूनही या महाविकास आघाडीच्या मोर्चाला, सत्याच्या मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परमिशन जी आहे ती एकंदरीत देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असं एकंदरीत चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर चर्चगेट रेल्वे स्थानकावर तगडा असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो एकंदरीत तैनात करण्यात आलेला आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।